नमस्कार, सात्विक पंधन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. आज आपला सिंगापूरमधील सेकंड डे आहे आणि आज आपण काय काय एक्सप्लोर करणार आहोत ते पुढे पाहूयात. तर फर्स्ट आपण ब्रेकफास्ट करून घेणार आहोत. इथे ब्रेकफास्टचं टायमिंग 6:30 to 9:30 असं आहे. हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट अनलिमिटेड होता आणि खूप व्हरायटीज होत्या. खूप छान छान सर्व होतं. आमची बस 8:55ला शार्प आली होती आणि 9 वाजताचं आमचं टायमिंग होतं, तर आम्हाला फटाफट ब्रेकफास्ट करून निघावं लागलेलं आहे. इथले लोक टायमिंगसाठी खूप पंक्च्युअल आहेत, त्यामुळे आम्ही जरा थोडाही लेट न करता निघालेलो होतो. आज आपण जाणार आहोत. कुठे जाणार आहोत मम्मा? युनिव्हर्सल स्टुडिओ. ये चला आमच्या सोबत तुम्ही पण पाहून घ्या. आपण तिथे खूप राईड्स करणार आहोत. हो, आपण गेलेलो इथून. युनिव्हर्सल स्टुडिओमध्ये जाताना पहा आपल्याला हा सिंगापूर फ्लायर दिसतोय. आपल्याला इथेही जायचं आहे. किती मोठं आहे? ते बघ किती छान आहे. चल तिकडे बघ. गार्डन आहे काय? हे गार्डन्स बाय द बे. आपल्याला इथेही जायचं आहे. बिल्डिंगचा शेपच इकडे वेगळा आहे. आम्ही गाडीतून उतरलोय आणि आता चाललोय युनिव्हर्सल स्टुडिओच्या इकडे. कसं आहे आता चेक करा लागेल. इकडे वरती जायला रस्ता आहे. रस्त्याने वरती जाऊया. तर इकडं मी आलो तर वरती. त्यानंतर हा समोरचा व्ह्यू. आता कुठे जायचं चेक करा लागेल. एंट्री केल्यानंतर आपल्याला फर्स्ट जो दिसत आहे हा आहे युनिव्हर्सल स्टुडिओचा सिम्बॉल, जिथे खूप लोक फोटोज काढतायत. चला आपण पण फोटोज काढून घेऊयात. इथून पुढे आता आपल्याला एंट्री करायची आहे. आपलं तिकीट युनिव्हर्सल स्टुडिओचं आपल्या पॅकेजमध्येच इन्क्लूड आहे, त्यामुळे इथे आपल्याला फक्त बारकोड स्कॅन करून एंट्री करता येईल. आपण आतमध्ये आलेलो आहोत. आता ही आपल्याला अशी एक स्ट्रीट दिसत आहे आणि आजूबाजूला शॉप्स वगैरे आहेत. इथे आपल्याला युनिव्हर्सल स्टुडिओचे सिम्बॉल असणारे टी शर्ट्स वगैरे या साईडला होते आणि राईट साईडला बेकरी आहे. हे मिनियन मार्ट पण दिसतंय. आम्ही या साईडला किटी सोबत फोटो काढतोय. तिकडे मिनियन्स आहेत. काय बोलतो मिनियन? मिनियन काय बोलतो? बनाना बोलतो. चल पुढे जाऊया आपण. पुढे काय बघूया. पुढे काय हॉलिवूड, चायना मार्केट. आता जेव्हा मिनियन चॉईस बघ. ही पहा, इथून आपल्याला सर्वात डेंजर जी राईड आहे ना ती दिसत आहे. या राईड मध्ये कोण बसणार आहेत माहित नाहीये. बघूयात पुढे जाऊन काय होतंय. इथे लाईव्ह शो होतो सॉन्ग अँड डान्सचा. आपल्याला पाहायला मिळाला तर आपण पाहूयात. याच्या पुढे इथे खूप वेगवेगळ्या कार्स दिसतात. आपण आता इथे थोडं फोटोशूट करून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. झालं चल.
या लाईव्ह शोची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही हा शो पूर्ण पाहू शकता. या शो नंतर आपण आता जाणार आहोत सेसामे स्ट्रीट. ही एक राईड आहे, स्पॅगेटी स्पेस चेस असं नाव आहे. इकडे स्पॅगेटी चोरीला गेलेली असते आणि ती मिळवण्यासाठी ते कॅरेक्टर्स काय काय करतात ते आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे. ही राईड फॅमिलीसाठी आहे, लहान मुलांना खूप जास्त आवडेल अशी आहे. तर आता पाहूयात. आपल्याला इथे सात्विक आणि महेशाचं स्ट्रोलर बाहेरच ठेवून जावं लागेल. इथे खूप मोठी लाईन आहे. मला वाटते इथे प्रत्येक राईडसाठी आपल्याला ही लाईन असणारच आहे. इथे आम्ही जवळजवळ 30 मिनिट्स लाईनमध्ये होतो. आता इथे आपण बसणार आहोत. 4 जण एकाच वेळी आपण ह्या राईडमध्ये बसू शकतो. चला आता आपली राईड स्टार्ट होतीये. पाहूयात काय काय पाहायला मिळतंय ते. इकडे आला आम्हाला सांगायला मागे असेल. ओके हॅलो. Save that spaghetti. Hang on, Bert. To outer space. Wow. ग्राउंड बघ. कुठे काय ना काही दिसत नाही. Macaroni's there. Keep quiet, everybody. We don't want to set out any. चला आपण फोटो आपला. नूडल्स खायचे. आज बघ कशी चमकते. बस खेळ जमला. चलो खतम. उतरते. बाय बाय. फर्स्ट राईड आपली झालेली आहे. सात्विक महेशा तर खूप खुश होते, त्यांना पाहून खूपच मस्त वाटलेलं. हा इथे सिटिंग एरिया दिसतोय. वॉशरूम आणि टॅप वॉटर पण मध्ये मध्ये इथे आपल्याला आहेत. चला आता नेक्स्ट राईड पाहूयात. इकडे आपल्याला
नेक्स्ट राईड आहे ट्रान्सफॉर्मर राईड. ही राईड पाहून आम्हाला असं वाटलेलं की ही खूप डेंजर राईड असेल, म्हणून आम्ही ती स्किप केली आहे. आणि आता इथे पुढे या ट्रान्सफॉर्मर राईडच्याच बाजूला त्याचं शॉप आहे. तिथे आपल्याला ट्रान्सफॉर्मर्सचे टॉयज, शर्ट्स, टी शर्ट्स असं खूप काही बघायला मिळालंय. किचन वगैरे पण आहेत. असे खूप लहान मुलांना गिफ्ट देण्यासारखं खूप काही होतं इथे. सर्व ट्रान्सफॉर्मरचंच होतं. इथून मला ट्रान्सफरची बॉटल घेतली आहे. त्यानंतर आम्ही नेक्स्ट राईड, ही जी डेंजर राईड दिसते रोलर कोस्टर, तिथे गेलो होतो. पण या राईडमध्ये फक्त प्रीतम, जुई आणि गौरेश जिजू, मोहित जिजू हे चौघच गेले होते. डेंजर राईड झाल्यानंतर आम्ही एका ॲक्सेलरेटेड स्पायनिंग राईड आहे त्या राईडमध्ये बसलो. याच्यामध्ये सात्विक, मायशाचे डॅड आणि मी आणि चंदू मामा होते. सात्विक बाय. तिला पकडा, तिला ही राईड मी 2 टाइम्स केली होती. ही राईड सात्विक आणि मायशाला जमेल की नाही हे ट्राय करण्यासाठी पहिल्यांदा मी गेले होते आणि नंतर मग सेकंड टाइम पुन्हा त्यांच्यासोबत गेले. हा रोबोट आहे, ते कार आहे आणि तिकडे रोबोट येणार आता. बघ जायचं फोटो काढायला. सात्विक काही इथे फोटो काढायला गेला नव्हता, तो त्याला घाबरत होता मे बी. चला आता नेक्स्ट राईड पाहूयात. पण आता लंच टाइम सुद्धा झालेला आहे. नेक्स्ट पुढे आपल्याला ही इथे एन्शियंट इजिप्त ट्रेजर हंटर्स राईड आहे. ही पण चिल्ड्रनसाठी आहे. पण आता आम्हाला ना खूप भूक लागलेली आहे, त्यामुळे आम्ही रेस्टॉरंट शोधत आहोत की या साईडला कुठे आहे का. अरे ट्रेजर रूम मध्ये कोणच नाहीये. चला मग जुरासिक पार्कला पहिला. चला. हा युनिव्हर्सल स्टुडिओ मध्ये तुला किती व्हिडिओ बनतील युट्यूबचे. पुन्हा आपल्या आले बघ, जे पहिले माकडं पुन्हा आले. माकडा नाही पुन्हा आले. पुढे गेला इकडे गेम आहे, तुम्ही टॉईज वगैरे जिंकता येईल. नंतर इकडून डायनासोर वगैरे स्टार्ट होतात. टी-रेक्सची सुरुवात. तेव्हा डायनासोरचे अंडे पण येतो इकडे आणि डायनासोर. आणि हा आपला जुरासिक पार्क. 3-4 आहे आतमध्ये खूप राहिली. काय स्केरी लुक डायनासोरचा. हे 2 डायनासोर आणि हे डायनासोरचे अंडी. आणि डायनासोरचा अंडातून बाहेर आला. हा आमचा छोटा डायनासोर.
इथे आम्ही सात्विकचे सरळ 2-3 जायचं. फोटो पुढे काढले गेले, पटापट आणि चला. पुढे निघालोय. पुढे रॅपिडस ॲडव्हेंचर. ही वॉटर राईड आहे, त्यामुळे आम्हाला इथे आमचं सर्व सामान ठेवून जावं लागणार आहे. तर आमचं तेच ठरत नव्हतं की आपण सर्वांनी जायचं की कोणी थांबणार आहे की बॅग्स ठेवायच्या. इथे लॉकरचा सुद्धा ऑप्शन होता, पण आम्ही आता ठरवतोय की काय करायचं नक्की ते, कारण आमच्याकडे सात्विक आणि मायशा पण आहेत आणि त्यांना ही राईड अलाउड नाही आहे. त्यामुळे त्या दोघांसाठी आम्हाला कोणाला तरी थांबावंच पहिला हाईट लागणार आहे. मेजर करतायत. हाईट किती पाहिजे इकडे? हाईट फॉर ओनली किड्स. इकडे जाता येईल. इकडे मोबाईल अलाउड नाहीये, मोबाईल ठेवून जायला लागला. चला बाय. थांबल्यानंतर आमचा नंबर येणार आहे. इकडे गेल्यावर कॅमेरा अलाउड नाही असेल तर बंद करावा लागेल. हे गोल गोलच फिरत बसणार आता. तिकडे पाण्यामध्ये पाणी आलं, पाहायला लागलं माझ्या. इकडं स्लोप आहे आता. मला उलटा साईड नाही पाहिजे. जेवढं दमलं तेवढं केलं. मधला म्हणजे ऑलमोस्ट नाहीच केली अशी. हे काय हात बितला ना माझा. हे काय अंघोळ झाली इकडे. या साईडला बसलेलं तर हात फक्त माझा जुली पण नाही बितली. यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी पहा. प्रत्येक राईड नंतर त्याचं एक्झिट जे आहे ते एका शॉपमधून त्यांनी केलेलं आहे, म्हणजे त्या राईडच्या रिलेटेडच हे शॉप्स आहेत. चला पाहूया इथे काय काय आहे ते. तिकडे बाहेर निघालं मस्त मस्त खेळणी निघालं लहान मुलांसाठी. तिकडे किचन्स वगैरे मग्स पण चांगले आहेत. $500. $18 म्हणजे हाऊ मच होतं? $10 म्हणजे 750, म्हणजे जवळजवळ $1200. काहीतरी आठवण म्हणून. आता आठवण म्हणून काय पाणी तेवढं घेतलंय. काय $30 टी शर्ट आहे. थोडं होत नाहीये. खेळणी किचन बघूया कितीला आहेत. कितीला आहेत तिकडे असते ह्याच्यावर. लाईट अप वाले आहेत, चमकतात ते. प्राइस किती याच्यावर वरती वरती इकडे प्राइस नाही लिहिली. $12 म्हणजे 750 ₹750. ऑलमोस्ट ₹750 किचन सेट. हा आणि इकडे टॉईज आहेत. हे किती आहेत बघूया. इकडे आहेत प्लास्टिक सिलिकॉन आहेत. अब हा एक डायनासोर इकडे तो ओपन होतो. हा बघ ते ड्राय करायला स्वतःला. थेट भिजून झाले आमचं. इकडे ड्राय करायचं बघूया. इकडे $5 पर यूज अपलोड झालंय. चेक करूया तर बघूया कसे वाला येतो. हा चालू झालंय. बघूया किती सुकतात.
पाच झालं. काय फरक पडतोय काय? एक सेकंड मी असं होतो. वाटते का सुटशील? सुटतात का बघूया. एंड बघूया. फायनल फक्त कपडे ओलेच राहतात, माणूस सुकतो फक्त. ते माणसाला सुकण्यासाठी आहे, कपडे सुकण्यासाठी नाहीये. सात्विक डायनासोर अजून तू का नाही आलास? फोटो काढूया. आमची वॉटर राईड होईपर्यंत सात्विक आणि मायशासोबत मोहित जिजू आणि गौरेश जिजू हे दोघे थांबले होते आणि आमच्या बॅग्स पण त्यांच्याकडेच आम्ही ठेवून गेलो होतो. ते इथे असेच बसून होते आणि या दोघांना पॉपकॉर्न वगैरे खायला दिलेले. आता आम्ही फूड कोर्ट शोधून फर्स्ट लंच करून घेणार आहोत, कारण सर्वांनाच खूप भूक लागलेली आहे. आणि नंतर ज्या पण राईड्स आहेत त्या एक्सप्लोर करणार आहोत. हा व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे, तर आता आपण इथेच थांबूयात आणि नेक्स्ट पार्टमध्ये ज्या पुढच्या राईड्स आहेत त्या एक्सप्लोर करूयात. नेक्स्ट राईड पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा सात्विक फन झोन. थँक्यू. कीप वॉचिंग. बाय बाय.